know these brothers my guys. Know that we fly, know that they ride or die. Why they wanna move like that? Where you want gone? रायगड जिल्ह्यामध्ये मटका जुगार, जुगाराचे क्लब, लेडीज डान्स बार, भंगाराचे अवैध बेकायदेशीर जे भंगार आहेत त्यांची दुकानं वगैरे थाटून असे आहेत आणि कोणतीही पोलीस कारवाई करत नाहीये. अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत. आता आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेलो आहे आणि गृहमंत्र्यांची भेट मागितलेली आहे आणि गृहमंत्री, आता बघूया गृहमंत्री काय कारवाई करतात ते. रायगड जिल्ह्यामध्ये डिझेलची पण खूप मोठ्या प्रमाणात चोरी होते. आताच एक 4 दिवसापूर्वी कस्टमने मोठी कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये 5 टँकर पकडले आणि 2 मोठ्या बोटी पकडल्या, परंतु रायगड पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीयेत. त्यामुळे रायगड पोलिसांची जी एक कार्यशैली आहे ती एक म्हणजे अर्थपूर्ण सगळ्या गोष्टी ते व्यवहार करतायत. पोलीस आयुक्त काय करतात? पोलीस आयुक्त जे नवी मुंबईचं बघितलं तर नवी मुंबईमध्ये लेडीज डान्स बार हे अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे कोणतीही कारवाई करायला पोलीस आयुक्त जे आहेत ते कारवाई करायला मागत नाहीयेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांची जी काही जे आहे त्यांना ते फक्त वसुलीकडे त्यांचा ओढा मोठा आहे. आणि माननीय फडणवीस साहेब जेव्हा एक गृहमंत्री जेव्हा अनिल देशमुख होते त्यावेळेला त्यांच्यावरती 100 कोटीचा आरोप केला होता आणि आता मात्र सगळे 100 कोटीच्या वसुल्या मात्र सगळ्या महाराष्ट्रभर चालूच आहेत. जर रायगड आणि नवी मुंबईचा विचार केला तर अतिशय दयनीय अवस्था आहे. बेकायदेशीर जे धंदे आहेत ते राजरोसपणे चालू आहेत आणि हे सगळे फडणवीस साहेबांच्या त्यांच्याच म्हणजे त्या कार्यक्षेत्रात त्यांच्याच चालू आहे. धन्यवाद.